माझं नाव ॲडव्होकेट शालिनी मदनपुरी, MA LLB. 2016पर्यंत माझं जे शेत आहे मौजा कोराडी पटवारी हलका नंबर 14, सर्वे नंबर 217 आणि आज त्याला नवीन नंबर मिळाला आहे, सर्वे नंबर 60. हे 2016पर्यंत मदन महेश पुरी यांच्या नावाने आहे. त्याचा 7/12 माझ्याजवळ आहे. पण अचानकच जेव्हा वारसान हक्काने मी माझं नाव लावायला गेले पटवाऱ्याजवळ, तेव्हा मला कळलं की 2011ला अशोक लाडे पटवारे असताना अशोक लाडे पटवाऱ्यांनी तो 7/12 बदलवून 2016पर्यंत माझ्या पतीचं नाव आणि 2011चा जो 7/12 आहे त्याच्यामध्ये पेंच कॅनलचं नाव आणि त्या सर्वे नंबर 60चे 2 हिस्से पडलेले, एक 60/1 आणि 60/2 आणि 60/2ला दाखवलं पाण्याखाली. जेव्हा मी पेंच प्रकल्प इथे चौकशी करायला गेले तर त्यांना म्हटलं मी की बा, इथे बर्डींनी झोपड्या टाकलेल्या आहे त्यांच्या लेबर लोकांच्या. रेतीचे घाट 3000 भावाची रेती 6000 आणि विकण्यासाठी रेतीचे घाट टाकलेले आहेत माझ्या शेतामध्ये, मला न विचारता, मला न सांगता. आणि तिथे जगदीश बर्डे म्हणजे यांचे मामा चंद्रशेखर बावनकुळेचे आणि कृष्णा बर्डे, धनराज बर्डे, वसंत बर्डे आणि त्यांची आई प्रभावती बावनकुळे म्हणजे चंद्रशेखर बावनकुळेची आई, पालकमंत्रीची. तर त्यांच्या तिथं गाई म्हशी बांधणं चालू आहे आणि ही तुम्ही पाण्याखाली कशी काय दाखवली? आणि हे सगळं नाटक पटवाऱ्यांनी, ऊर्जा मंत्री जे बावनकुळे आहे ते 14मध्ये निवडून आले 9व्या महिन्यात. आधी आमदार होते 15 वर्ष आणि त्याच्यानंतर मग ते ऊर्जा मंत्री झाले आणि त्यांनी तो 7/12 बदलवून टाकला. 2016पर्यंतचा माझ्या पतीच्या नावाचा असलेला 7/12 या अशोक लाडे पटवाऱ्याला फितवून त्यांनी तो पेंच प्रकल्पाच्या नावाने लावला. ती जमीन अजिबात पेंच प्रकल्पामध्ये गेलेली नाही. तरीही सुद्धा हा किती मोठा माझ्यावर अन्याय की ते कोराडीचं रेल्वे जंक्शन झालेलं आहे. ती शेती माझी कोराडीच्या रेल्वे जंक्शनवर आहे. तिथे घाटमारे बाबाचं फार सुंदर मंदिर आहे. ते मंदिर उंच टेकडीवर आहे. त्या मंदिराला उतरवून खाली माझ्या एका छोट्याशा टेकडीवर ते मंदिरही बांधून टाकलं. तिथे तुळशीराम बर्डेची आंब्याच्या झाडावरून पडून मरण पावला, तेली लोकांमध्ये समाध्या बांधत नाही त्याची समाधी बांधून टाकली आणि हे सगळं कार्य त्यांनी करून टाकलं. आणि ती जमीन पाण्याखाली दाखवली. तिथे पाणी तर अजिबात नाहीच आहे. मग मी पेंच प्रकल्पवाल्यांना विचारायला गेली की बा हे कसं? तर म्हणे ही जमीन पेंचमध्ये गेलेलीच नाही आहे. सुरादेवी रस्त्याच्या पलीकडे पेंच प्रकल्प नाहीच आहे. मग मी त्यांना म्हटलं की माझा सर्वे नंबर जो 60 म्हणजे जुना सर्वे नंबर 217 ह्याच्याच बॉर्डरला लागून जो 212 आहे, सर्वे नंबर 212, तो तर रेल्वेच्या नावाचा आहे. BNR रेल्वे कंपनीच्या नावाचा रेकॉर्ड माझ्याजवळ त्याचा सेटलमेंट बंदोबस्त 1911-12चा आहे आणि आजही आहे. मी तो दाखवायला तयार आहे. मग तो प्रभावती बावनकुळे, चंद्रशेखर बावनकुळेची आई, धनराज बर्डे, वसंत बर्डे, कृष्णा बर्डे, निवृत्ती बर्डे म्हणजेच निवृत्तीचे वडील तुळशीराम जे आंब्याच्या झाडावरून पडून मरण पावले माझ्या शेतातल्या आंब्याच्या झाडावर, तर यांच्या नावाने हे शेत कसं झालं? गहाण बक्षीस विक्री वाचून, रजिस्ट्री वाचून हे शेत, सेंट्रल गव्हर्नमेंटचं शेत, हे यांच्या रेल्वेचं शेत हे यांच्याजवळ कसं आलं? बरं ठीक आहे, आलं, त्याच्याशी माझं काही देणं घेणं नाही. पण माझं शेत तर सुरक्षित राहावं ना. ते शेत आजही तिथे मोक्का पाहणी द्यावी कलेक्टरनी, कमिशनरनी, गव्हर्नमेंटनी आणि सर्वांनीच, सर्व प्रजेनी. त्या शेतामध्ये एक चिटपाखरूही घुसू शकत नाही. त्या शेतामध्ये प्रवेशही करू शकत नाही. इतकं झाडी झुडपी जंगल आहे, इतकी दाट झाडशी आहे की तुम्ही सर्वे नंबर 212 म्हणजेच आजचं सर्वे नंबर 54
म्हणजेच सेंट्रल रेल्वेच्या नावाचं, म्हणजेच आज बर्डे बावनकुळेच्या नावाचं, त्यामध्ये तुम्ही कोणी घुसू शकत नाही. पण अशोक लाडेने त्याचा 7/12मध्ये 54(1), 54/1, 1, 54/2, 54/3, 54/4, 54/5, 54/6 असे बटे पाडले. आणि मग वसंत बर्डे, धनराज बर्डे ह्यांनी त्याची मुरुम खोदण्याची रॉयल्टी काढली. आता तेथून मुरुम कसा खोदणार, कारण तिथे कुणी घुसूच शकत नाही. त्याचा नकाशा नाहीच. आजही तुम्ही सिटी सर्वेच्या रेकॉर्डला ऑफिसला जाऊन बघा, 54(5) आणि 54(6चा अजिबात नकाशा नाही. मग त्यांना 41 हेक्टर आरपैकी 80 आरची मुरुम खोदण्याची परवानगी कशी मिळाली, आणि ती सतत मिळाली. मग त्यांनी मुरुम तर तिथे खोदता येत नाही, मग त्यांनी काय खोदलं, तर त्यांनी सर्वे नंबर 59 म्हणजे सर्वे नंबर 214 माझ्या आजी सासऱ्याचं शेत रामकृष्णपुरींच्या नावाने, सर्वे नंबर 214 आज त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या नावाने लावून टाकलं. आणि ते सरकारवर बसले. आणि सरकारवर बसल्याच्या नंतर त्यांनी खोदलं 59 म्हणजे सर्वे नंबर 214ला, आणि रॉयल्टी काढली सर्वे नंबर 54ची. हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवू शकते की हे किती मोठं फ्रॉड आहे. मग त्याची रॉयल्टी सतत त्याचे कामठीचे जे दोस्त आहे विजय वर्गी, जे आजही माझ्या शेतावर अतिक्रमण करून बांधकाम करत आहे, कामठीची विजय वर्गी, त्यांना रॉयल्टी दिली. त्यांनी सतत खोदलं. त्याच सर्वे नंबर 59 म्हणजे सर्वे नंबर 214ची हांडाला दिली रॉयल्टी. ते बावनकुळेचे मित्र, त्यांनाही रॉयल्टी देऊन त्यांनी ते खोदलं. आणि तिथला मुरुम इतका सुंदर मुरुम आणि इतका गुणवत्ताधारक मुरुम आहे की तो पाचगावला सुद्धा नाही. तिथेच त्यांचं पेट्रोल डिझेल सगळं वाचलं, त्यांच्या गाड्यांचं एरझार वाचली, आणि तिथचाच मुरुम त्यांनी तिथे वापरायला सुरुवात केली. आणि त्याचा वाली कुणी नाही. आणि रॉयल्टी काढायची 54ची, खोदायचं 59ला. अशा तऱ्हेने त्या टेकड्या खोदून खोदून तो सरकारी माल पूर्ण उद्ध्वस्त करून स्वतःच्या घशामध्ये घातला. त्याचे मी कमीत कमी 25-30 अर्ज दिलेले आहेत. कमिशनर, पोलीस महासंचालक, पोलीस कमिशनर, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, त्या अर्जाच्या सगळ्या पोच माझ्याकडे ACP, DCP सर्वांना दिल्या, कलेक्टर. पण माझ्या कुठल्याही अर्जाची मी वकील असूनही नोंद घेतल्या गेली नाही. उलट संदीप झुरिले सोबत बावनकुळेच्या जागजागी चौकात कोराडीला फोटो लागलेले आहेत. आणि मी ही गोष्ट बोलताच आता ते फोटो काढून पण घेतलेले आहेत, मोठे मोठे पोस्टर. त्या संदीप झुरिलेला सर्वे नंबर 59ची रॉयल्टी दिली. त्या रॉयल्टीची मी प्रत काढली, ती प्रत अजूनही माझ्याजवळ आहे. त्या रॉयल्टीचा मी नकाशा काढला की तो कुठली जागा खोदणं चालू आहे. तर आपल्याला हसू येईल किंवा आश्चर्य वाटेल, एकदम खापरखेडा बाउंड्रीला, कोलार नदीच्या काठाला, जो सर्वे नंबर 51 म्हणजे सर्वे नंबर 202 जुना, त्याला सर्वे नंबर 51ला बदलवून त्याला सर्वे नंबर 59 नंबर देऊन, म्हणजे हा सुरादेवीच्या मेन रोडवरचाही रामकृष्णपुरींचा हाही सर्वे नंबर 59, आणि तो एकदम उंच पाठीशी गेलेला झाडी झुडपी जंगल असलेला की जिथे कोणी खोदूच शकत नाही, त्याला पण या अशोक लाडेंनी सर्वे नंबर 59 नंबर देऊन त्याची रॉयल्टी शाब्बास यांनी देऊन टाकली. आणि त्या संदीप झुरिलेने तो 59 समजून या 59ला खोदलं. मग आता कलेक्टर कुठे झोपले होते? RIच्या लक्षात आणून दिलं, रेव्हेन्यू इन्स्पेक्टरच्या, पटवाऱ्यांच्या लक्षात आणून दिलं. त्यांच्याकडे माझ्या लंगड्या पायांनी मला नी रिप्लेसमेंट सांगितलं, त्यांच्याकडे धाव घेतली. कोणीही याची दखल घेत नाही. ते सोडा, आत्ता ताजं 2017 पासून तर 2018 पर्यंत 19 पर्यंत 2 वर्ष झाले धनराज बर्डेंनी मौद्याला आता SDO गेलेले आहेत, नागपूरला नाही. कारण नागपूरला SDOचं ऑफिस होतं, तिथे कुणालाही भेटता येत होतं. पण ते बावनकुळेच्या कृपेने मौद्याला गेलं. आमच्यासारख्या लोकांना जाणं कठीण झालं, तरी मी लंगड्या पायाने तिथे गेले.
मी म्हटलं बा धनराज बर्डेने अर्ज केलेला आहे सर्वे नंबर 54/6चा त्याची रॉयल्टी मिळण्यासाठी, आणि इतकं जोरदारपणे खोदणं चालू आहे. आता त्या टेकड्या इतक्या जोरदारपणे खोदणं चालू आहे, इतका मोठा मुरम. एका दिवशी 5-5, 6-6 बुलडोजर BCB आणि भुसावळच्या कंपनीचे, विजयवर्गीचे, या बर्डेचे, JD बर्डे कन्स्ट्रक्शन म्हणजे त्याचा सख्खा मामभाऊ धनराज बर्डेचा मुलगा, आणि करोडोचा मुरम, अब्जावधीचा मुरम, एवढ्या मोठ्या मोठ्या मुरमाच्या टेकड्या त्या मी तुम्हाला फोटोमध्ये दाखवते. त्याच्यानंतर ती जमीन जी आहे ती जमीनसुद्धा 10 फूट खोल खोदून बापू बावनकुळे म्हणजे नंदकिशोर बावनकुळे, चंद्रशेखर बावनकुळेचा सख्खा भाऊ, याला सडक बनवण्याचा ठेका दिला. आणि तो सडक बनवण्याचा ठेका दिला महाजनकोने. महाजनको म्हणजे महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड ही प्रायव्हेट कंपनी आहे. या कंपनीने काय केलं की आम्हा शेतकऱ्यांच्या, आमच्या पुरी घराण्याच्या आणि इतरही शेतकऱ्यांच्या सगळ्या जमिनी ज्या वेळेस MSCB होती त्यावेळेस या संपादित झाल्या. ज्या ज्या जमिनीचं काम पडलं त्या उपयोगी लागल्या, आणि ज्या शिल्लक जमिनी होत्या त्या सर्व शिल्लक जमिनीला सर्वे नंबर 188, जवळजवळ 200 एकर जमीन, त्याला सर्वे नंबर 188 मध्ये गोवून आपल्याच कंपनीसारख्या राखीच्या आपल्या मित्र औद्योगिक कंपनीला ती जागा दिली. आणि तो रिझोल्युशन ठराव पण 2018ला, त्याची तारीख पण मी सांगते कागद पाहून, 2018ला आत्ता 4 महिन्यापूर्वी तो रिझोल्युशन, तो ठराव पास पण करून घेतला. आता तिथे राखेचा कारखाना उभारणार. तर राखेच्या कारखान्यासाठी तिथे जायला सडक हवी, म्हणून महाजनकोचं काम सडका बांधण्याचं नाही, पण त्याचा ठेका दिला बावनकुळेला. आणि या पठ्ठ्या बावनकुळेनं, ज्याचा दावा चालू आहे स्पेशल सिव्हिल सूट नंबर 51/15 टी पॉईंटवर, ज्या जागेचा माझा स्पेशल सिव्हिल सूट नंबर 51/15 या जागेबद्दलचा दावा जो चालू आहे, त्या दाव्याला स्टे मिळालेला आहे. आणि तो जबरदस्त स्टे असा मिळालेला आहे 2015 मध्ये की ही दाव्याची जमीन, दाव्याचा निकाल लागेपर्यंत प्लेंटिफ म्हणजे वादी जी मी आहे यांचा कब्जा कुणी डिस्टर्ब करू नये, या जागेमध्ये कुणी घुसू नये, कुणाही प्रतिवादीने, आणि यांच्यापासून ती जमीन हिरावून घेऊ नये. एवढंच नव्हे तर महाराष्ट्र स्टेटने ही जमीन नगरपंचायतला किंवा अन्य कुणाला अलॉट करू नये, म्हणजे देऊ नये. एवढा जबरदस्त स्टे असताना सुद्धा कलेक्टरला पॉवर आहे कुठली ह्या जमिनीची विल्हेवाट करण्याची. तर हे अधिकार तहसीलदाराला आले कुठून? 26/5/2016ला छानपैकी तहसीलदारांनी आदेश, राजस्व मामला क्रमांक अमुक अमुक, तो राजस्व मामला क्रमांक पण मी सांगते, ते दस्तावेज आहे माझ्याजवळ. त्या राजस्व मामला क्रमांकाप्रमाणे ती जमीन स्टे असताना सुद्धा नगरपंचायतला देऊन टाकली, ही दाव्यातली जमीन. आणि देऊन टाकल्यानंतर मग त्याच्यासोबतच्या पुन्हा ज्या जमिनी होत्या सर्वे नंबर, ही सर्वे नंबर 43 मौजा महादुला सावनेर रोडवरची, मेन रोडवरची, पण त्याच्यासोबत ज्या सर्वे नंबर मग 39, 40, सर्वे नंबर 41, सर्वे नंबर 42, सर्वे नंबर 130, सर्वे नंबर 80, सर्वे नंबर 105, या सगळ्या जमिनी रामकृष्णपुरींच्या नावाच्या सगळ्या महाराष्ट्र स्टेट नावाने लावून त्या पूर्णच्या पूर्ण जमिनी नगरपंचायतला देऊन टाकल्या. बरं, दिल्या. त्याच्यावर मी क्लेमही करत नाही, त्याच्याबद्दल मी दावाही टाकत नाही, त्याच्याबद्दल मी आपला हक्कही दाखवत नाही. माझा फक्त सर्वे नंबर 43 सोडून 39, 40, 41, 42, सर्वे नंबर 130, सर्वे नंबर 80, सर्वे नंबर 105 हे सगळे नगरपंचायतला देऊन टाकले. बरं, दिले बा. पण तुम्हाला एवढी मोठी सर्वे नंबर 43च्याच बाजूची, तशीच मेन रोडवरची, तशीच एवढी मोठी जागा तुम्हाला दिल्याच्या नंतर, आणि
ती विद्युत विहार कॉलनी जी आहे, वसाहत कर्मचाऱ्यांची कॉलनी, त्याच्याच भिंतीशीही एवढी मोठी जागा असल्याच्या नंतर तुम्हाला 100 एकराचं ताट वाढून दिलं तरी तुम्ही माझ्या एवढ्याशा अर्ध्या आर जमिनीवर कशाला नजर टाकली बाबा? आणि एवढी मोठी जागा तुम्हाला सडकांना रस्ते बांधायला होती तर तुम्ही हा नहर बुजवला, तो नाला बुजवला. सरळ या वाद जागेमध्ये मोठी जात सडक आणली आणि याच वाद जागेमधून 100 फूट 200 फूट लांब, मामुली नाही झाला, 200 फूट लांब खड्डा खोदला. तो 10 फूट खोल आणि 10-12 फूट रुंद, आणि त्याच्यावर नाली बांधली आणि त्याला स्लॅब टाकला, स्लॅब घातला. आणि या वाद जागेमध्ये पुन्हा जो नाला या शेताची बाउंड्री होती त्याला बुजवून टाकलं आणि सरळ ती सडक या जागेमध्ये आणून घातली. मग आता आपण म्हणाल इथे सडकेचं काय काम, कारण मेन रोडलाच तर सावनेर रोड आहे, आणि मग ही पाठीमागून सडक कशाला आणली? तर याचं एक कारण, ही विद्युत वसाहत कर्मचाऱ्यांची जी कॉलनी आहे त्याला उठवावं म्हणून हा ठराव सरकारच्या समोर या ऊर्जा मंत्र्यांनी, त्याचे डॉक्युमेंट्स माझ्याजवळ आहे, डॉक्युमेंट्सशिवाय मी अजिबात एक शब्दही बोलत नाही. तर मला म्हणाव की तुम्ही जे जे बोललात त्याचे डॉक्युमेंट्स आम्हाला द्या आणि त्याचं प्रकरण आम्हाला द्या, मी आरामात देऊ शकते, कारण मी ॲडव्होकेट आहे. मी याच्याशिवाय प्रमाणाशिवाय बोलत नाही, प्रमाण दिल्याशिवाय. तर त्या विद्युत वसाहत कॉलनीला उठवण्यासाठी ही जी सडक आहे ही या वाद जागेतून सरळ जावी म्हणून ती भिंत तोडली विद्युत वसाहत कॉलनीची. आणि त्या भिंतीमधून मग 5-5, 6-6 मजली ज्या कर्मचाऱ्यांच्या बिल्डिंग्ज आहेत, शाळा आहे, धर्मशाळा, दवाखाने आहे, नंतर जिम आहेत, सुतिकागृह आहे, वसतिगृह आहेत, प्रदूषणाला रोखणारे सुंदर सुंदर झाडं आहेत, ते सगळे उद्ध्वस्त करायचे. ती 500 एकर जागा पुन्हा या महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन लिमिटेड कंपनीने आपल्या कब्जात घ्यायची आणि ती मग एका मोठ्या औद्योगिक कंपनीला देण्यासाठी त्या जमिनीचा उपयोग करायचा. आणि सबब कोणती आणली आहे समोर, की मी 45 वर्षाची असताना ह्या सगळ्या जमिनी ॲक्वायर्ड झाल्या. आमच्याच जमिनी घेऊन आमच्याच जागेवर ती विद्युत वसाहत कर्मचारी कॉलनी बसली आणि आम्हाला कोराडी गावातून उठवून दुसऱ्या गावाला नेऊन टाकलं आणि आम्ही गेलोही तिथे. आमचा एक किल्लावाडा होता 1.5 एकराचा कोराडीला, आम्ही उठलो, सगळं गावही उठलं. मग ही वसाहत कर्मचारी तिथे 500 कर्मचाऱ्यांची कॉलनी 500 एकरमध्ये, जास्तीत जास्त सगळे कर्मचारी कोराडीच्या, त्यांच्या जमिनी गेल्या म्हणून त्यांना तिथे नोकरी दिल्या गेली. मग माझ्या 45व्या वर्षी मी ही ती बसताना तिथे पाहिली. आज मी 75 वर्षाची आहे. या 30 वर्षात मी नाही मरण पावली, पण या 30 वर्षात ती कॉलनी अशी शिकस्त झाली आहे, अशी डिलॅप्टेड झाली आहे, अशी मोडकळीस आलेली आहे. ही सबब मला मान्य नाही. ही सबब समोर आणून ती कॉलनी आता उद्ध्वस्त होण्याची वाट पाहत आहे आणि त्या कॉलनीमधून रस्ता काढण्यासाठी आणि तो सरळ राखीच्या कारखान्यापर्यंत, म्हणजे घाटमाऱ्याबाबतचं जे शेत आहे, म्हणजे जे सुरादेवी रस्त्यावर शेत आहे तिथे तो रस्ता नेऊन पोचवण्यासाठी या वाद जागेतून महाजनकोनी, म्हणजेच या महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन लिमिटेड कंपनी, औद्योगिक कंपनीने आता सडका बांधण्याचंही काम हाती घेऊन टाकलं आहे. मग घेतलं तर घेतलं. तुम्हाला एवढी मोठी जमीन आज हल्ली रामकृष्णपुरीच्या नावाची जमीन ही खाली पडलेली, संपादन न झालेली, संपादन झालेल्या तर तुम्ही घेतल्यात, पण संपादन न झालेली, खाली पडलेली, याच जागेच्या बिलकुल खेटून लागून असलेली जमीन तुम्हाला दिली बाबा, तर तुम्ही याच्यात कशाला घुसता बरं? घुसले. मग ही 100 फुटाची नाली त्या जागेतून काढली तर संपूर्ण गावचं गटाराचं पाणी, सांडपाणी या जागेतून काढलं. म्हणजे हीच जागा सांडपाणीनं गटाराचं पाणी काढायला मिळाली की ही जागे भविष्यात कधी ही जागा वापरता यांना येऊच नाही. कशी का बरं दुश्मनी? ही दुश्मनी आणि हे वैर यासाठी की जी रामकृष्णपुरींची टेकडी महाराष्ट्र
स्टेट गव्हर्नमेंटच्या नावानं लावून जे यांच्या मित्रमंडळींनी यांनी सतत खोदणं आणि आज तर बिना रॉयल्टीनी, बिना परमिशननी, बिना परवानगीनी हा समजा रामकृष्णपुरीचा नाही सरकारचाच माल आहे, महाराष्ट्र स्टेटच्या नावाने आहे. तर 1.5 वर्षापासून सतत खोदणं चालू आहे. मग मला पोलीस स्टेशनचे लोक म्हणाले कोराडीचे की त्यांनी तर बाबा रॉयल्टी काढली आहे. मी म्हटलं शक्यच नाही, मी SDO पासून रॉयल्टी मिळाली नाही म्हणून प्रमाणपत्र आणलेलं आहे, त्यांना परवानगी मिळालेली नाही आहे. मग मी ऑनलाईनवरून ती पाहिली रॉयल्टी. मग माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी म्हटलं वारे गव्हर्नमेंट आणि वारे गव्हर्नमेंटचा कारभार आणि वारे कलेक्टर आणि यांचे RI आणि तहसीलदार. साध्या गरिबांनी 1 ट्रक जर मुरम नेला तर त्याची गाडी पकडल्या जाते आणि यांनी रॉयल्टी तर काढली नाहीच. पण सोनाराच्या दुकानातून जर सोनं चोरलं आणि जर कोणी ते दुसऱ्या दुकानात विकलं तर हा चोरीचा माल कुठून आणला म्हणून पकडला जातो. पण हा एवढा करोडोचा माल एका दिवशी 100 ट्रक जाऊन राहिले, एवढा मोठा डोळ्यात खुपेल एवढा मोठा माल तिथे पडून आहे, एवढे खड्डे करून आहे 10-10 फूट खोल. ती जमीन पूर्ण उद्ध्वस्त, त्या टेकड्या पूर्ण उद्ध्वस्त करून टाकल्या. आणि रॉयल्टी कशाची माहिती आहे का? गौण खनिज वाहतूक परवाना. ते डॉक्युमेंट माझ्याजवळ आहे, दस्तावेज. त्यावर लिहिलेला गौण खनिज वाहतूक परवाना. ट्रक चालवणाऱ्याचे नाव भीमराव आणि पट्टाधारकाचे नाव BC बियाणे कंपनी भुसावळ. आता मला हे सांगा की फक्त ट्रकने माल वाहून नेण्याचा परवाना, कोणता माल? हा मुरम. हजारो शेकडो ट्रक रोज ट्रक चालू आहे आणि ते ट्रक कुठून चालू आहे? तर माझ्या शेतातून, कारण ते वाहून नेण्यासाठी रस्ताच नाही आहे दुसरा. मग माझं जे घाटमाऱ्याचं शेत आहे सुरादेवी रस्त्यावरचं, म्हणजेच 217, म्हणजेच सर्वे नंबर 60, म्हणजेच जे पेंच कॅनलच्या नावाने लावलेलं, म्हणजेच जे महाजनकोच्या नावाने ती जी लंबी 18 फुटाची पट्टी गेली ॲश पाईपलाईनसाठी त्या नावाने लावलेलं, म्हणजे मी त्या जागेची आता मालकीनच नाही, तुम्ही कोणीच नाही, म्हणून आम्ही आता त्या शेतातून हा चोरीचा माल डोखारतो. मग मी महाजनकोला विचारलं, म्हटलं तुम्ही तिथे ॲश पाईपलाईन तर टाकलीच नाही आणि सर्वे नंबर 59मध्ये तुम्ही दाखवली आहे, तो नकाशा आहे माझ्याजवळ की ती तेवढी जमीन 18 फुटाची पट्टी ॲश पाईपलाईनसाठी गेली आहे म्हणून. मग सर्वे नंबर 60चे तुम्ही 60/1 60/2 नंबर पाडले, तसे तुम्ही 59चे का नाही पाडले? मग 59/1 आणि 59/2, कारण ती पण जमीन ॲश पाईपलाईनसाठी गेली. मग सर्व ठिकाणी ॲश पाईपलाईनसाठी, आणि या 2च शेतातल्या ॲश पाईपलाईन अजिबात गायब आहे. त्या याच्यासाठी गायब आहे का त्या बर्डेच्या आणि बावनकुळेच्या सर्व गाड्या आणि BC बियाणे भुसावळ कंपनीच्या सर्व गाड्या माझ्या शेतातून गेल्या पाहिजे. आणि मी जर ऑब्जेक्शन घेतलं तर म्हणायचं की ही जमीन तुमची नाहीच आहे, आता ही महाजनकोची न पेनची आहे. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट ही की ते जे झोडपी जंगल 212 सेंट्रल रेल्वेचं यांनी आपल्या नावे लावून घेतलं आणि ज्याचे अशोक लाडेंनी नुकताच आता रिटायर्ड झाला आहे तो पटवारी, त्याला हाताशी धर. त्याचे जे 54-1 54-2 54-3 54-4 54-5 54-6 बटे पाडले, तिथे बटे नाहीच आहे आणि त्याचा नकाशाही बनलेला नाहीच आहे. जो मनोज बाळकृष्ण देशपांडे नावाचा सर्वेअर आहे, कामठीला सिटी सर्वेच्या ऑफिसमध्ये, त्या देशपांडेला हाताशी धरलं. आणि त्यावेळी जे गांगर्डे होते नगर भूमापन अधिकारी, त्यांना हाताशी धरला. आणि मग आश्चर्याची गोष्ट अशी की सर्वे नंबर 54ची मोजणी आणली पठ्ठ्यांनी, आणि ती मोजणी आणली 2016मध्ये. मी त्यावेळेस होते वरुडला, वरुडच्या कोर्टात केस होती. जेव्हा फोन आला तेव्हा मी धावत आले, तेव्हा सगळं आटोपून गेलं होतं. आणि जेव्हा मी तिथे खुर्चीवर जाऊन बसले तर माझ्या पाठीमागं अगलबगलला लेडीज पोलीस आणि पोलीस, मी जर एवढंसं जरी ऑब्जेक्शन घेतलं तरी हातकड्या टाकायला माझ्या हातात उभे होते. पण मी भ्याले नाही, मी बसून होते. मग ही मोजणी केल्याच्या नंतर त्या सर्वेअरला शिरस्तेदार म्हणून बढती मिळाली. त्याची जी मी कप्रत माझ्याजवळ घेतली, त्या कप्रतमध्ये त्या सर्वे नंबर 54ला सरळ
आत्ताही तुम्ही सर्व जनतेने मोजणी मागा, जर माझी गोष्ट खोटी असेल तर. कलेक्टरनी, SLRनी, नगर भूमापन अधिकाऱ्यांनी पुन्हा त्याची मोजणी घ्या. सर्वे नंबर 59, 60, 54 आणि त्याच्याच बाजूला 55. तो 55 पण रामकृष्णपुरीच्या नावाचा, त्यालाही 55-2 दाखवून पेनच्या नावाचा यासाठी दाखवला की उत्तरेस पेंच, दक्षिणेस महाजनको, पूर्वेस महाराष्ट्र स्टेट आणि दक्षिणेसही महाराष्ट्र स्टेट. म्हणजे मोजणारे जे चारही ऑब्जेक्शन घेणारे जे लोक असतात, तर हे कुणीच हजर राहणार नाही. कुणीच हजर राहिलं नाही, म्हणून त्यांनी ती सर्वे नंबर 54ला जंप करून ती दाखवली 59वर. आता सर्वे नंबर 59 म्हणजे सर्वे नंबर 214 म्हणजेच रामकृष्णपुरीच्या नावाचा हा सुरादेवी मेन रोडला आहे. आणि सर्वे नंबर 54 म्हणजे 212 जो बर्डेने आपल्या नावाने लावून घेतला, तो त्या सुरादेवी रोडपासून कमीत कमी 1000 फुटावर आहे. आत्ताही त्याला मोजून काढा. पण तो दाखवला आहे सुरादेवी रोडपासून फक्त 300 फुटावर. आणि त्याला खोदणं सतत चालू आहे. आणि ते शेत कोणाचं, लेबर सांगतात, खोदणारे लोक सांगतात, तिथे जाऊन कुणालाही विचारा, हे JD बर्डेचं आहे. JD बर्डे म्हणजे जयंत धनराज बर्डेचं हे शेत आहे. मग मी त्यांना म्हटलं, महेशपुरीच्या अवलादीचे असतील म्हणून हे जयंत बर्डे त्याचे मालक झाले असतील, कारण ते शेत तर आज सरकारचं आहे. यांचं कसं? आणि एवढं मोठं सर्वे नंबर 54 उचलून इथे कसं आणता येईल? आणि एवढंच नव्हे तर सर्वे नंबर 54 उचलून माझ्या सर्वे नंबर 60वर पण आणलं गेलं. आणि त्यामध्ये जे मासळीचा तळ आहे, आता यांचे किती किती प्रकार सांगू मी. यांनी मला जेलमध्ये टाकावं, माझ्यावर दावा टाकावा की मी खोटं बोलत आहे काय. त्यामध्ये जे मासळीचं तळ आहे, त्या मासळीच्या तळ्याचे लाख रुपये दरवर्षी आम्ही मत्स्योत्पादन करतो म्हणून त्याचे हे बर्डे लोक उचलतात. आणि ते तळ आहे माझ्या शेतात. आणि मोजणीमध्ये ते तळ दाखवलं यांच्या मालकीचं. आणि जेव्हा बापू बर्डेनं म्हणजे नंदकिशोर बर्डेनं आता हा ठेका घेतला सडका बांधण्याचा, त्याच्यामध्ये तर चोरून माझ्या सर्वे नंबर 60मधला कितीतरी मुरम आणि मुरमाच्या टेकड्या पुन्हा खचवून नेला आहे. मग त्या तर खचवून नेल्यात, आता सध्या नेणं चालूच आहे. मग माझं सर्वे नंबर 31, 32, 184, 85, 86 या शेताबद्दल सर्वे, त्याचा RCS नंबर आहे, रेग्युलर सिव्हिल सूट नंबर आहे 1108/15. तर या शेतामध्ये ही घुसून तिथे जी उंचवट्याची जी टेकडी आहे, तर काही लोकांनी कॅमेराने तिथे सुद्धा बुलडोजर चालून राहिला आहे. आणि त्या बुलडोजरने तिथली मातीसुद्धा बापू बावनकुळेच्या सडका बनण्यासाठी जात आहे. म्हणजे यांना एवढी कमी पडली की जिथे जिथे उंच टेकड्या दिसल्या तिथे तिथचा माल हा उचलायचा आणि सडका बांधण्यासाठी वापरायचा. मुरमही वापरायचा, गोटे वापरायचे, माती वापरायची, सर्वच वापरायचं. कुठे घुसायचं, पण ते घुसायचं कुठे? रामकृष्णपुरीच्या, महेशपुरीच्या आणि शालिनीपुरीच्या शेतात. म्हणजे कमजोर की लुगाई सबके भाव जाई, याप्रमाणे आम्हीच फक्त त्यांना सापडतो आमचं बरबाद करायला. याप्रमाणे आमच्यावर त्यांचा एवढा डोळा आणि आमचा एवढा माल लुटलेला आहे आणि लुटणं चालूच आहे, तरी सरकार झोपी गेलेला आहे. आता मग ही जे सर्वे नंबर 31, 32 तिथे जो पडका राजवाडा जलकुंड आहे, त्याचा जो दावा चालू आहे, त्याचा स्टेटस को मिळालेला आहे. तो स्टेटस को महाजनकोवर बजावला, स्टेटवर बजावला, तरी सुद्धा बापू बावनकुळेनं दत्त मंदिर पाडण्यासाठी दत्त मंदिरपर्यंत सडक नेऊन ठेपवली. त्याचे फोटो आज माझ्याजवळ आहेत आणि इतरांनी काढले, त्यांच्याही जवळ आहेत. ते आपल्याला मी दाखवेलच. तर ते फोटो दत्त मंदिर पाडणार आणि सर्वे नंबर 66, सर्वे नंबर 33, सर्वे नंबर 66 हा 100 एकराचा रामकृष्णपुरीचा, सर्वे नंबर 33 हा रमेशपुरीचा आणि त्याच्याच बाजूला अजून सर्वे नंबर 94, अनेक सर्वे नंबर जे आहेत त्या सर्वे नंबरवर महाराष्ट्र स्टेट आणि देवीच्या नावानं दाखवून कब्जा करून ती संपूर्ण जागा बावनकुळेनं कब्जात घेऊन तिथे संपूर्ण कारभार आणि सर्व बांधकाम चालू आहे. त्याच्याबद्दल माझा वाद नाही, काही म्हणायचंही नाही. तुम्ही ती जागा घेतली बाबा, वापरली बाबा, वापरा. पण या जागेवर स्टेटस को असून सुद्धा तुम्हाला या जागेमधून सडक काढण्यासाठी हीच जागा तुम्हाला मिळाली.
सर्वे नंबर 66 एवढी मोठी तुम्हाला 100 एकराची जागा त्याच्याच बाजूला असताना त्यातून तुम्ही रस्ता नाही काढला आणि ते दत्त मंदिर पाडून, म्हणजे स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट सेक्शन 20A प्रमाणे आम्ही सरकारच्या प्रयोजनासाठी जसे 1960 नंतरचे मंदिरं पाडले गेले सडका विस्तीर्ण करण्यासाठी, त्याचा बहाणा सांगून ही पण सडक रुंद करण्यासाठी म्हणून आम्ही हे मंदिर पाडणार, म्हणून या जागेच्या गर्भात असलेलं हे मंदिर जाणून बुजून एवढी मोठी जागा त्याच्या बाजूला आहे ती सोडून आणि एवढी मोठी जागा यांना देऊन टाकून सुद्धा जाणून बुजून आमच्या वाटेला जाऊन आम्हाला छळण्यासाठी आणि आम्हाला दुःखी करण्यासाठी पुन्हा तेथून स्टेटस को मोडून मग मी तासकर साहेबांशी भेटले, महाजनकोचे चीफ इंजिनियर. त्यांना म्हटलं सर आम्हाला तर स्टेटस को आहे आणि हे सगळे लोक घुसून आमचे घरदार उद्ध्वस्त करतात, टेकड्या पाडतात, सडका बांधतात, हे सगळं करतात. तर मग आम्ही कुठे कुठे भांडाव तुमच्याशी. तर ते म्हणाले, स्पष्ट म्हणाले, मी त्यांचं नाव घेऊन सांगते की तुम्ही कॉन्टेम्पची केस करा, आम्ही कॉन्टेम्प झाला की दंड भरून देऊ, सिव्हिलमध्ये दंड भरण्याची व्यवस्था आहे. मला हसायला आलं. तुमच्या रिझोल्युशनमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की आम्ही शासनाचे निर्णय, शासनाचे कायदे मोडणार नाही, आम्ही जागेचा युजर चेंज करणार नाही. या सबबीवर तुम्ही कास्तकारांना भूमिहीन करून तुम्ही जागा घेतल्या आणि आता तुम्ही सरळ स्टेटस को मोडून सुद्धा तुम्ही त्या जागेचा दुरुपयोग करून राहिले आणि तुम्हाला सडका बांधायला दुसरी जागा असून तुम्ही या जागेमधून पूल आणि पुलावर आणि नहरवर बांधकाम करून तिथून सडक, त्या जागेचा यांना काहीच उपयोग होऊ नये म्हणून, हे जिंकले तरी त्यांना त्या जागेचा उपयोग होऊ नये म्हणून स्टेटस को मोडून, कायदे मोडून तुम्ही हे काम करून राहिले आणि सरळ म्हणता की आम्ही दंड भरण्याची सुविधा आम्ही दंड भरून देऊ. तर ही हास्यास्पद नाही तर रडावे की हसावे. हे कायद्याला महत्त्व देतात, कुठपर्यंत देतात. मग हा कायदा कशासाठी आहे? आणि कायदा थोडासा जरी गरिबांनी मोडला तर त्यांना ही महाजनकोनीच त्यांचे घरदार मोडले, त्यांचे वावर शेत उद्ध्वस्त केले, त्यांच्या जमिनी उद्ध्वस्त केल्या, ते मोडून काढल्या आणि मग आता त्यांच्यासाठी सगळे कायदे शिथिल झाले. आता राखेचा औद्योगिक कारखाना काढण्यासाठी त्यांनी 200 एकर जमीन शेतकऱ्यांची घशात घातली आणि उद्योग लोकांना देण्यासाठी, औद्योगिक लोकांना प्रकल्प आणि कारखाना काढण्यासाठी ती जमीन दिली. मग युजर चेंज करून का बरं दिली? त्यांच्या जमिनी त्यांना 1973च्या कायद्याप्रमाणे आणि 2013च्या रिसेटलमेंट कायद्याप्रमाणे त्यांच्या जमिनी त्यांना परत का नाही दिल्या? त्यांना भूमिहीन केलं. आणि जिथे विद्युत वसाहत कर्मचारी कॉलनी आहे ती पण आता उद्ध्वस्त करून ती 500 एकर पण जमीन घेतली. आणि मग विद्युत वसाहत कॉलनी कुठे बसवणार? तर ती जी 200 एकर तळ्याची जागा आहे जिथे सतत प्रदूषण आहे, तो कर्मचारी दिवसभर बिचारा प्रदूषणामध्ये काम करतो आणि आता त्याचं राहणं पण प्रदूषणात, ती जमीन त्या तळ्याकाठी त्यांना देणार आहे. आणि ही एवढी मोठी कॉलनीची जागा 500 एकर हे स्वतः आपल्या कुठल्या तरी मोठ्या औद्योगिक मित्राला देणार आहे. आणि यासाठीच ऊर्जा मंत्री बावनकुळेची तिथे तरतूद झालेली आहे आणि ह्या सगळ्या जमिनीचा सर्वे करून या सगळ्या जमिनी बावनकुळेने घशात घातलेल्या आहे. रंगारी, हरदास रंगारी जी आहे त्याची जी जागा आहे ती भाजपाचे जे लीडर आहे बनवारीलाल पुरोहित, त्यांना 32 वर्षाच्या लीजवर देऊन टाकली. ज्यावेळेस त्यांच्या जमिनी घेतल्या त्यावेळेस असं म्हटलं होतं का की आम्ही एखाद्या व्यक्तीला ती जमीन लीजवर देऊन टाकू तुमची? मग त्याचीच जमीन त्याला का नाही दिली परत? त्यांना त्याची जमीन त्यालाच का लीजवर नाही दिली? त्याचं भांडण कोर्टामध्ये आजही चालू आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांवरती अत्याचार करून त्यांच्या जमिनी घेऊन जेव्हापासून ही पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड आलेली आहे आणि हा चंद्रशेखर बावनकुळे 15 वर्षापासून तिथे आमदार आहे आणि आता नुकताच तो ऊर्जा मंत्री झालेला आहे, तर हा लँड माफिया म्हणून तिथे प्रसिद्धीस आलेला आहे. आणि हा नाला मोड, तो नाला बुजव, तिथून सडका बांध, तिथून सडका काढ. JD बर्डे कन्स्ट्रक्शन, BCB आणि भुसावळ कंपनी, विजयवर्गीय कंपनी, हे सगळे त्याचे मित्रमंडळी आहेत. त्यांना
पैशाचा भर देऊन आणि विशेष म्हणजे हा करोडो अब्जावधी रुपयाचा मुरब विकून कुणीही जाऊन बघावा सर्वे नंबर 60 सुरादेवी रस्त्याने आणि आतमध्ये जाऊन बघावं. मेन रोडने तुम्हाला सुरादेवी रस्त्याने काहीच दिसणार नाही. जो रेल्वे स्टेशन कोराडीचा आहे त्या रेल्वे स्टेशनपासून सुरादेवीला जाणारा जो रस्ता आहे, डाव्या बाजूला रस्ता जातो माझ्या शेतातून, त्या माझ्या शेतातून जाऊन बघावं की तिथे काय चालू आहे आणि त्याचा सतत उपयोग माझ्या शेतातून गाड्या जाव्या म्हणून माझ्या शेताला सर्वे नंबर 60/1 ने 60/2 लावून सरकारच्या नावाने लावून दिलेला आहे. आणि माझी कोर्टात केस आहे, तर मी वर्षानुवर्ष केस भांडत राहावं आणि यांनी तेथील मुरम चोरून माझ्या शेतातून नेत राहावा. मग शेत नंबर 60चे जर बटे पाडले ते 59चे का पाडू नये, कारण तिथून तर ॲश पाईपलाईन गेलेली आहे. आणि सर्वे नंबर 54ला पण विशेष सांगायचं म्हणजे पेन्समध्ये गेलेली नाही आहे, तरी दाखवून कृष्णा बर्डेने आणि वसंत बर्डेने नोकऱ्या मिळवल्या. लँड ॲक्विजिशनमध्ये दाखवून ते लँड ॲक्विजिशन झालेलंच नाही त्याचं. आणि त्याच्यावरचा सर्वे नंबर 55 जो आहे त्या 55-2ला पण पेन्समध्ये दाखवून की त्यांनी मोजणी आणली तर कोणी ऑब्जेक्शन घेऊ नये म्हणून, तर त्यांनी सिद्ध करून दाखवावं. आज मी त्यांना चॅलेंज करते की सांगा 55-2 आणि तुमचा 54 हा खरोखरच लँड ॲक्विजिशन झालेला आहे का आणि तो पेन्समध्ये गेलेला आहे का. कारण मी पेनच्या संपूर्ण ऑफिसला पायपीट करून अशा लंगड्या पायाने सुद्धा चौकशी केलेली आहे. ती जमीन पेन्समध्ये गेलेली नाही, सुरादेवीच्या पलीकडे ती पेन्समध्ये गेलेली नाही आहे. मग हे खोटे ॲक्विजिशन दाखवणं, खोटे 7/12 बदलवणं, 2016पर्यंत मदनपुरीच्या नावाने आणि 2011ला ते पेनच्या नावाने दाखवणं, 86मध्ये गेलेली लँड वारेगाव ॲश पाईपसाठी जमीन 2011ला त्याचा 7/12 बदलवणं, इतक्या दिवस कुठे गेले होते. आणि मग त्याच जमिनीच्या बाबतीत का, दुसऱ्या जमिनीच्या बाबतीत का नाही तुम्ही त्याचेच बटे पाडले. मग बटे पाडले नाही पण तुम्ही त्याचे तर सर्वे नंबर 59 ॲश पाईपलाईन असताना सुद्धा तुम्ही महाजनकोनी त्याची रॉयल्टी इतर लोकांना म्हणजे हांडाला आणि विजयवर्गीला आणि बर्डेंना ती 18 फुटाची पट्टीसुद्धा खोदण्याची परमिशन तुम्ही कशी काय दिली. त्याचे डॉक्युमेंट्स आहे माझ्याजवळ. त्याची रॉयल्टी तर ते देऊ शकत नाही, तरी त्यांनी दिलेली आहे. आणि हा एवढा भ्रष्टाचार आजपर्यंत कुणीही समोर आणलेला नाही. आणि मी आणते तर जिथे तिथे मला चूप बसावं लागते, कारण माझ्या कुठल्याही अर्जाला कुठेही काही रिस्पॉन्स मिळत नाही आणि कोणी त्याच्यावर ॲक्शन घेत नाही. आणि हे आमच्या देशाचं दुर्दैव आहे की इथे भ्रष्टाचाराशिवाय कुणाचं जमत नाही. आणि ज्यांच्याजवळ असा भ्रष्टाचाराचा पैसा असतो तेच लोक निवडून येतात. मी अशा व्यक्तीची सून आहे आणि हे माझं भाग्य आहे की मी त्या घराण्याची सून झाले. आणि हे सगळं माहीत होण्यासाठी मी 50 वर्षाच्या वयात वकील झाले. आणि मग मी या सगळ्या गोष्टींचा सर्वे केला आणि माहिती मिळवली. तर 5 पिढ्यांपूर्वी आम्ही गोसावी लोक यांचे अखाडे होते आणि हे फौजा बनवत होते आणि देशासाठी फौजा देत होते. जसे आदी ऋषीमुनींचे आश्रम होते तसे आता त्या दंतकथा झाल्या. तर 5 पिढ्यांपूर्वी इंग्रजांचं आणि भोसलेंचं जेव्हा युद्ध झालं सीताबर्डीच्या किल्ल्यावर, तर असं सांगतात की त्यावेळेस आम्ही ज्या फौजा दिल्या त्याचं कर्ज भोसले चुकवू शकलं नाही. त्या कर्जामध्ये या जमिनी आम्हाला मिळाल्या. नागपूर म्हणजे भोसलेंची राजधानी पेशवेकालीन. आणि मग नागपूरच्या परिसरातला हा जो भाग आहे कोराडीचा, तर ज्या सर्वे नंबर 31-32ची जलकुंडाची आणि राजवाड्याची जी मी गोष्ट केली की दत्त मंदिरपर्यंत त्यांनी रस्ता घुसवून ते दत्त मंदिर पाडणार, ती जागा अशी आहे की तो राजवाडा भोसलेंनी बांधलेला आहे. ते सिंग्र भोसलेचा जो वाडा, त्या दगडांचा जो घाट आणि तो दगड, तोच बाण, तोच घाट तिथे आहे. आणि गायमुखातून सतत धार पडून ते जलकुंड सतत भरलेलं असते. आणि इतकं सुंदर पाणी की तुम्ही 100 टँकर लावले तरी त्या कुंडाचं पाणी आटत नाही. आणि सतत कुठल्या पंपाने पाणी वर येते ह्याचं आश्चर्य वाटेल, पण ते पाणी बंद होत नाही. अशा रीतीनं ते जलकुंड आणि तो राजवाडा आहे. तिथे खूप लोक पाहायला येतात. तर तो राजवाडा आणि ते जलकुंड
आणि त्याच्या भोवतालचं केवड्याचं बन आणि तिथली चंदनाची झाडं. तर राजा जेव्हा थकून आणि युद्धामध्ये घायल होऊन तर तो भुयार मार्गाने सीताबर्डीवरून या जागेवर यायचा. देवीजवळ आत्ता ही कॅन्टची जागा आहे. या जागेचे मालक आम्ही होतो. कॅन्टची जागा असण्याचं कारण तिथे भोसलेंचं सैन्य उभं राहायचं आणि राजाचा मागोवा घेत जे लोक आले त्यांच्याशी ते लढायचं. आणि जे घाटमारे बाबा आहे त्यांना गोटमारे बाबा आहे, त्यांना घाटमारे बाबा केलं. ती जी पहाडी आहे सुरादेवीच्या रस्त्यावरची, रेल्वे स्टेशनवरची, त्या पहाडीवरून कामठीलाही कॅन्टची जागा आहे. कामठीच्या रस्त्याने सुद्धा त्यांचं समजा शत्रू आले राजाचा मागोवा घेत तर त्या रस्त्याने घाटमारे बाबांनी गोट्यांचा मारा करायचा. अजूनही तिथे गोसाव्यांची समाधी आहे जिथे बर्डेने आपला कब्जा करून दाखवला आहे तिथे, आणि ती समाधी आता उद्ध्वस्त केलेली आहे. तर तिथून गोट्यांचा मारा करून त्या सैन्याला तिथून वापस पाठवायचं. आणि मग घाटमाऱ्या बाबाजींनी म्हणजेच या गोटमाऱ्या बाबाजींनी तिथून हिरवी झेंडी दाखवायची. तर इथे जे टेहळणी केंद्र आहे गायमुखामध्ये, म्हणजे या सर्वे नंबर 31-32 त्या टेहळणी केंद्रातून जो तिथे राजहंस बाबा आणि प्राणहंस बाबा म्हणून 2 जे सेवक होते राजाचे, त्यांनी मग राजाला सांगायचं की इथे पुन्हा धोका आहे. त्यांनी तेथून इशारा करायचा. तर तेथून सुद्धा रामटेकच्या किल्ल्यावर भुयार मार्गाने जाण्याचा रस्ता आहे आणि भुयार मार्गाने हा राजा निघून जायचा. पण या विजयवर्गी बर्डे बापू बावनकुळे आणि याच्या पाठीमागे हात असलेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी ते केवड्याचं बन पूर्ण उद्ध्वस्त करून टाकलं की आता तिथे केवड्याचं एवढंसं रोपसुद्धा ठेवलेलं नाही. केवडा हा असा दुर्मिळ आहे की त्याचं जे कणीस येते गोकुळाष्टमीला त्याचा पूर्ण आसमंतात सुगंध सुटतो. तर असं हे दुर्मिळ केवड्याचं बन पूर्ण उद्ध्वस्त, आणि सरकारचं धोरण आहे की तुम्ही झाडं लावा. हे धोरण कुठे गेलं? त्यामध्ये जेवढे चंदनाचे झाडं होते ते चंदनाचे झाडं आणि इतके सुंदर सुंदर वनस्पती आणि फळं फुलं देणारा आहेत. आणि कितीही ताप जवळ असला तरी तिथे भूनिम नावाची वनस्पती आहे की दुरून दुरून लोक तिथून भूनिम नेतात. तिथे तूर बालंगा नावाची बीज देणारं अशी वनस्पती आहे की ते बीज मी आपल्या घरी आणलेलं अजूनही माझ्याकडे आहे. त्याने बल वीर्य धैर्य वाढते आणि शक्ती येते, पोटातली ॲसिडिटी दूर होते आणि दिवसभर भूक लागत नाही. तिथे 200 आंब्याचे झाडं, 50 आवळीचे झाडं, चंदनाचे झाडं, तिथे सीताफळी रामफळीचे झाडं, राजाला फळं फुलं मिळावे आणि कंदमुळं तर एवढे आहेत. आणि अशी वनस्पती आहे की जर राजा जखमी झाला तर त्याला ते उगाळून लावलं की तो ताबडतोब चांगला व्हायचा. आणि तिथे त्याला जेवण खावण मिळून तो तिथून शांत होऊन रामटेकच्या गडावर निघून जायचा. आणि चंदनाची झाडं याच्यासाठी आहे की समजा अनफॉर्च्युनेटली तो मरण पावला तर चंदनाची चिता लावून त्याला तिथेच त्याचं दहन व्हायचं. तर अशी ही ऐतिहासिक जागा, या जागेवर जेव्हा मुसलमानाचं, मी त्या धर्माच्या विरुद्ध नाही, पण त्यांचं जेव्हा तिथे अतिक्रमण झालं आणि सतीश चतुर्वेदी त्यांना ती जागा बहाल करणार, तर त्या जागेचं पूर्णपणे संरक्षण मी प्राणपणाने 100 घोडे, उरूस, संदल हे सगळं मी बाजूला करून तो दर्गा हटवून ती जागा तशीच सुरक्षित आजपर्यंत 40 वर्षापासून राखली. तिथे माझा चौकीदार आहे, कोर्टामध्ये दावा चालू आहे, तिथे वृद्धाश्रम काढण्याचा माझा मानस आहे. तर अशा परिस्थितीमध्ये एवढी मोठी बाजूची सर्व यांनी 5000 करोड की 700 करोड की 10 करोड जे काही आणले असेल त्यालाही माझी आपत्ती नाही. आणि तो त्या जागेचं सौंदर्यीकरण करून राहिला, बाकीच्या जागेचं, त्यालाही माझी आपत्ती नाही. ती सगळी जमीन केवळ महेश पुरी आणि रामकृष्ण पुरींच्या नावाची, याचे दाखले, याचे 7/12 आणि याचे सेटलमेंट बंदोबस्त मी देते. जे आज देवीच्या नावाने, ज्या गुरुवांच्या नावाच्या जमिनी होत्या त्याही काही काढून घेऊन सुरेश फुलझेले म्हणून असा एक गुरव आहे की त्याला ती जमीन सर्व्हिस इनाम म्हणून मिळालेली, त्याच्या तो आला होता माझ्याकडे, त्याचे डॉक्युमेंट्सही आहे माझ्याजवळ, त्याच्याजवळची सुद्धा जमीन हिसकावून घेतली आणि तिथे आपल्या कब्जात घेतली. चला घेतली तर अशा अनेक कास्तकारांवर अत्याचार करून त्या जमिनीच्या बाबतीत हा लँड माफिया जमीन घेऊन त्याचा उद्धार करून राहिला आणि त्याला कितीतरी करोड रुपये लावून राहिला. त्याच्याबद्दल माझी आपत्ती नाही. पण जी ही जमीन ज्याचा कोर्टात दावा आहे आणि स्टेटस को आहे यालाही तो मानत नाही आणि यावरही त्यांनी हाव टाकली, एवढी मोठी जमीन देऊन सुद्धा, हा कुठला न्याय आहे? हे एवढे करोड रुपये आणले तर या जमिनीचा
याला जो मुरम लागतो, जी माती लागते सडका बांधण्याला, त्याचा उद्धार करण्यासाठी किंवा त्याला रिसेटल करण्यासाठी, तर हा तर सगळा चोरीचा माल आहे. मग हा पैसा जातो कुठे एवढा? हा एवढा पैसा यांनी तेथून आणलेला, त्या सगळ्या पैशाचा हा अपव्यय आहे. आणि या सगळ्या पैशांची अफरातफर, याचा हिशेब कोण घेणार, कोण सांगणार, कोण मागणार? हे सगळे कलेक्टर, कमिशनर, पोलीस डिपार्टमेंट, मंत्रींचं मी मंत्र्या लोकांनाही पाठवले आहे पत्र. तर ह्याचा निर्णय आणि ह्याचा निकाल कोण लावेल आणि याच्याकडे कोण लक्ष देईल? तिथे थोडंसं जाऊन तर बघावं आज की 10-10 फूट खोल खड्डे खणून जवळपास 2 एकर जागा पूर्ण निकम्मी करून टाकलेल्या आणि एवढ्या मोठ्या मोठ्या पहाड्या सोरादेवी रस्त्याने असलेल्या माझ्या शेतातून फक्त जाऊन बघावं आणि पाहावं की तिथे किती मोठा मुरम खोदून हजारो ट्रक तेथून रोज जाणं येणं करून राहिले आहे माझ्या शेतातून आणि त्याचा दुरुपयोग करत आहे. आणि तो फुक्कटचा पैसा हे लोक खात आहे. आणि यात त्यांच्या गाड्या कुणीही पकडत नाही. उलट पोलीस डिपार्टमेंट की त्यांनी रॉयल्टी काढली, तर त्या पोलीस डिपार्टमेंटला समजत नाही की त्यांनी रॉयल्टी नाही काढली. तो फक्त गौण खनिज वाहतूक परवाना आहे. आणि त्या गाड्या फक्त ट्रकवर भीमराव ड्रायव्हरची सही आणि ते फक्त हा चोरीचा माल कुठून आला, हा एवढा मोठा मुरम कुठून आला, हा कुठला खोदला, कोणाच्या शेतातला खोदला. आणि ह्या गाड्या उलट त्या गाड्यांना परवानगी दिली की हा माल तुम्ही न्या, गौण खनिज वाहतूक परवाना. आणि त्यांना हे सगळे लोक रॉयल्टी मिळाली, 2 करोड रुपये मिळून रॉयल्टी घेतली, असा गवगवा खोटा गवगवा पसरवून राहिली. या गोष्टीला काय म्हणावं आता? हसावं की रडावं? या एवढ्या मोठ्या भ्रष्टाचाराला आळा कोण घालेल ह्याचंच मला आता कौतुक आहे. आणि कोर्टाला जुमानत नाही, कोर्टाच्या हुकमाला जुमानत नाही, कशालाच जुमानत नाही. ह्याला काय करावं हे मला समजत नाही. म्हणून मी आज ही मुलाखत दिली आणि या मुलाखतीमुळे काहीतरी तथ्य समोर येईल असं मला वाटते. म्हणून मी या चॅनलची भेट देऊन यांना विनंती केली की बाबा तुम्ही तरी हे प्रकरण थोडंसं समोर आणा, तुम्ही तरी जगाला माहीत होऊ द्या. सरकार आणि प्रशासनानेच तर त्याला ऊर्जामंत्री बनवून आणि तो हुकुमशहा बनवून हम करे सो कायदा, त्याच्यासमोर सरकार नाही, कोर्ट नाही, पोलीस डिपार्टमेंट नाही, कोणीच नाही. आणि सरळ त्यांना म्हणतो तुम्हाला बडतर्फ व्हायचं असेल तर तुम्ही माझ्या म्हटल्याने ऐकणार नाही, माझ्या म्हटलं माझा हुकूम तुम्हाला ऐकायचा आहे. पोलीस त्याचे, पटवारी त्याचे, डिपार्टमेंट त्याचं, कलेक्टर त्याचे, कमिशनर त्याचे. आणि जर कलेक्टरने ऐकलं नाही तर सरळ तहसील लेवलवर तहसीलला आदेश करतो, आदेश करा. आणि जरी युजर चेंज नाही म्हणून जजने ऑर्डर लावली आहे तरी युजर चेंज करा. जरी जजने ऑर्डर लावली आहे की ही जमीन कुणालाही अलॉट केली नाही तरी तुम्ही ती अलॉट करा. आणि तहसीलदारांनी, बापड्यांनी, विचारांनी तो आदेश पास केला, कोर्टाचा स्टे मोडून, आणि शेवटी तेथून आपली बदली करून टाकली. त्यांच्या मला शेवटी हा जो मनोज बाळकृष्ण देशपांडे आहे ज्यांनी ही चुकीची मोजणी केली आणि फ्रॉड मोजणी केली, त्याच्याशी मी भेटले. बाबा तुझा चेहरा तेव्हा कसा होता? मी नेहमी जाते सिटी सर्वेला. आज तुझा चेहरा कसा आहे? का बरं एवढी मोठी काळी छाया तुझ्या तोंडावर उमटली आहे? मी आता म्हातारी झाले 75 वर्षाची म्हणून मी सरळसोट बोलते. का रे तू माझी शेताची फ्रॉड मोजणी केली आणि माझं शेत त्यांना दाखवून दिलं मीच बोलते कारण तो माझ्यासमोर लेकरू आहे. तर म्हणून तुझ्या शरीरावर परिणाम झाला, माणसाच्या शरीरावर आपण केलेल्या कृत्याचा. तो सरळ म्हणाला, मी खोटं बोलत नाही मॅडम, ती मोजणी फ्रॉड होती हे मला माहीत आहे. मला गांगर्डे नगरभूमापक यांनी हुकूम दिला आणि त्यांना बावनकुळेंनी हुकूम दिला म्हणून. आणि बावनकुळेच्या नावाचं पत्र आहे बर्डेंचं मोजण्याच्या वेळेचं, ते पत्र मी दाखवेल, तो सगळा रेकॉर्ड माझ्याजवळ आहे. म्हणून मला ही फ्रॉड मोजणी करावी लागली. ते शेत तुमचंच आहे पण मला तुमचं शेत हे 54 म्हणून दाखवावं लागलं. हे त्यांनी स्वतः कबूल केलं. मी म्हटलं का रे तुझी शिरस्तदारावर कशी काय बदली झाली टावत शेत मोजून दिल्यावर ताबडतोब? तू तर साधा सर्वेअर होता, आज तो शिरस्तदार बनलेला आहे. तर अशा प्रकारे प्रशासनाबद्दल, शासनाबद्दल, शासनाचा माल, रामकृष्णपुरीच्या नावाचा शेतीचा हा माल शासनाच्या नावे लागलेला हा सरळ 1.5 वर्षापासून बिना रॉयल्टीने लुटून नेऊन राहिलेला आहे. आणि त्या मुरमाच्या भरोशावरच हे सगळं काम चालू आहे कोराडीचं, एवढं 500 एकराचं.
आणि याच्यानंतरही ते चालू राहील तर तिथे एकाही कलेक्टरनी, एकाही कमिशनरनी, एकाही RIनी, एकाही तहसीलदारांनी, यांनी जाऊन पाहिलं नाही. उलट मी त्यांना म्हणाले पोलिसांना, तर ते म्हणाले पोलीस तिथले चांगले आहेत, पण ते तरी काय करतील. ते म्हणाले मॅडम त्याचे 2 करोड रुपये भरून रॉयल्टी घेतली. मग मी रॉयल्टी काढली तर ती रॉयल्टी नाहीच आहे, परमिशन नाहीच आहे. फक्त तो माल वाहतूक परवाना म्हणजे तिथून ट्रकचे ट्रक नेण्याची परवानगी ते माझ्या शेतातून आहे. मला सरळ सांगायचं आहे महाजनकोला की जर तुम्ही ती शेती 18 फूट पट्टी माझी ॲक्वायर केलेली आहे तिथे टाका ॲश पाईपलाईन, करा ते रस्ते बंद, करा तो चोरीचा माल वाहून जाणारा बंद. जर तुमच्याकडून ते होत नाही तर माझी जमीन मला वापस करा. मी एकही ट्रक जाऊ देणार नाही तिथून. माझ्या जमिनी तुम्ही असे फ्रॉड कामं करण्यासाठी ॲक्वायर करता आणि ॲक्विजिशन दाखवता. 2016पर्यंत ती जमीन तुम्ही माझी दाखवली आणि 16 नंतर तुम्ही त्याचे बटे 1 न बटे 2 नंबर पठवले हा बावनकुळे निवडून आल्यानंतर. म्हणून मला प्रशासनाला जागं करायचं आहे की हे प्रशासन तुम्ही जागे व्हा आणि हे सगळं तुम्ही रोका. मला कोण धमकी देणार आहे. 75 वर्षाचं माझं वय आहे. माझ्या कोराडीच्या किल्ल्यात मी जेव्हा नेहमी जायची रात्रंदिवस तेव्हा तिथं हागायला बसायचा. माझ्या किल्ल्यामध्ये जी जागा पडित होती तिथे मी याला नागोळ पाहिलं. मग त्याला मला भेटीला बोलावलं. मी माझ्या कोराडीच्या किल्ल्याच्या बाजूला बर्डेंचं लहानसं घर होतं, झोपडटाई. 18 विश्व दारिद्र्य त्यांच्या घरात होतं. मी पाहिलं. ती जी गमी बुडी होती तिला 35 रुपये दिले. किती गवताचा ठेका याच सर्वे नंबर 60 हे गाठमारे बाबत असेल म्हणजेच सर्वे नंबर 217 म्हणजेच मदतपूरच्या नावाचं त्याचा ठेका गवत तोडण्याचा गवत कापायचा नाही. तो गवत कापाचा ठेका 92-93 गाव उठेपर्यंत मी तिला दिला आणि त्या शेताला माझी मालकी म्हणून ते लोक म्हणाले. आणि त्याच्यानंतर हा आधी नगरसेवक निवडून आला, साधा नगरसेवक निवडून. हा म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे. हा खसाळ्या मसाळ्याचा प्रभावती बावनकुळे आणि प्रभावती बावनकुळेचा मुलगा. खसाळ्या मसाळ्याला आता मामाच्या घरी म्हणजे बर्डेंच्या घरी धनराज बर्डे, वसंत बर्डे, कृष्णा बर्डे आणि राम बर्डे हे त्याचे मामा. त्यांच्या घरी हा लहानाचा मोठा आणि लहानाचा मोठा झाला म्हणजे माझ्या वाड्यातच समजा माझ्या वाड्यातच लग्न करायचं. आता माझा अर्धा किल्ला पडीत होता, अर्धा किल्ला उठीत होता. मी तिथे नेहमीच जायची, माझी शेती होती. हा त्या वाड्यामध्ये सगळे लोकच हागायला यायचे, हा यायचा. मग मी हाकलायची गोळा खायला. आता माझ्यासमोर ते लेकरू लहानाचं मोठं झालं, मिनिस्टर झालं. मलाही आनंद वाटतं. त्याला मग आपल्या गावच्या मित्राने नाव उज्ज्वल केलं, त्याला काही माफत नाही. ते पूर्ण नाव डुबवलं. नुसतं आयुष्यामध्ये पैसाच कमावणं महत्त्वाचं नाही. दुसऱ्यांच्या जमिनी बळकावू, दुसऱ्याचा मुरम चोरून खाऊन दुसऱ्यांच्या जमिनी घेऊन माणूस मोठा होत नाही. तो अतिशय लहान होतो आणि पैशाने तो मोठा होत नाही. त्याचं जेव्हा मी काळं कृत्य पाहिलं तेव्हा त्याच्याविषयी वाटणारं भूषण माझं सगळं मी हे केलं आणि मला भेटीला बोलावलं. मी त्याच्या भेटीला गेले नाही. आता मला धमक्या दिल्या कृष्णा बर्डेंनी, तलवारीने कापून टाकन, तुमचा मी जीव घेऊन टाकन. मी म्हटलं अरे अर्ध्या काड्या मसनात माझ्या गेल्या 75 वर्षाचं वय झालं, पायानं लंगडी आहे, तू मला कापून टाक काही कर, पण मी सत्यासाठी न्यायासाठी तर भांडणारच आहे. माझे पोरं म्हणतात आई इतकी तकलीफ कशाला भोगते, घेऊ दे ना, जमिनी घेतल्या तर आमच्या मनगटात जोर आहे, आम्ही कमावून घेऊ, जाऊ दे ना, तू कशाला डोक्याला ताप करते. मी म्हटलं मी डोक्याला ताप करील पण माझ्या गुणवान लेकरांसाठी आणि इतरही बेरोजगार मुलांच्या कामात ही जर जमीन येऊ शकत असेल आणि ज्या मुलांचे मायबाप त्यांना विचारत नाही त्यांच्यासाठी जर मी वृद्धाश्रम स्थापू शकत असेल तर मी तिथे वृद्धाश्रम निर्माण करील. पण ही जागा याला मी अशी देणार नाही. मी कोर्टात माझ्या जीवात तोपर्यंत भांडील. पुढे काय होईल हे मी सांगू शकत नाही. पण मी मात्र न्यायासाठी सतत माझा संघर्ष राहील आणि माझं भांडण राहील. जगदंबा कोरडीच्या देवस्थानला ट्रस्ट आम्ही बनवलं कारण आमच्याकडून ते देवस्थान सांभाळणं होत नव्हतं. त्या देवळामध्ये अगदी देवीच्या समोर संगमरवरी दगडामध्ये माझ्या सासऱ्यांचं नाव महेश पुरी म्हणून कोरलेलं होतं आणि ते माझ्या सासऱ्यांच्याच हातचं बांधलेलं होतं. पूर्ण सागवानी आणि लाकडाने बांधलेलं होतं. जुनं देवस्थान सर्वांनी पाहिलेलं आहे. ते पाहिल्याच्या नंतर मग जेव्हा आमच्याकडनं ती जमीन सांभाळणं झाली, ती जवळजवळ 66 एकर जमीन गुरुवांना आणि तिथल्या व्यवस्थापनासाठी
आम्ही दिलेली होती, त्याची जजमेंट आहे माझ्याजवळ, की जोपर्यंत आम्ही तिथे जात नव्हतो तोपर्यंत टिपूर जळत नव्हता, तोपर्यंत नवरात्राचे घट बसत नव्हते आणि तोपर्यंत त्याला चुना लागत नव्हता आणि तिथे नवरात्र होत नव्हतं. आम्ही जाऊ तेव्हाच त्याला सुरुवात होत होती. कारण ते महेशपुरी मालगुजार आणि रामकृष्णपुरी मालगुजार यांना ते लोक मान देत होते. ते लहानपणीच, माझ्या पतींच्या लहानपणीच ते मरण पावले. त्याच्यानंतर ते रमेशपुरीकडे गेलं. रमेशपुरीकडूनही मग ती जमीन आणि ते देवस्थान सांभाळायला गेलं नाही, आमच्याकडूनही सांभाळायला गेलं नाही. सेवानंद जी शाळा आहे त्या शाळेला माझ्या सासूनी सरलाबाईपुरींनी जमीनदान दिली होती आणि बोजबाई महादुल्ल्याच्या आमच्या वाड्यामध्ये त्यांना राहायला जागा दिली होती आणि सेवानंद शाळा ते सांभाळायच्या. ती सेवानंद शाळेवरही आज बावनकुळेंनी कब्जा करून टाकलेला आहे. त्याची पत्नी त्याची संचालिका झालेली आहे आणि भाजपाचे जे बनवारीलाल पुरोहित आहे, ज्यांना हरदास रंगारीची जी जमीन लीजवर दिलेली आहे 32 वर्षासाठी, त्यांच्या भारतीय विद्याभवनची ज्योती चंद्रशेखर बावनकुळे या डायरेक्टर बनलेल्या आहे. मग आता काय सांगता, त्यांचंच राज्य, काय लक फॅक्टर आहे हे, आणि त्यांचंच सगळं. पण आम्हाला त्यात काही गैर नाही आहे, पण चांगले कामं करा ना हो. कशाला कुणाच्या जमिनी हिरावता, कशाला कुणाचे हक्क हिरावून घेता, कशाला कुणाचा माल चोरता, कशाला एवढा मोठा शासनाचा माल चोरून सडका बांधता, कशाला कुणाचे तिथे बुलडोजर घुसवून त्यांची माती चुपसून नेता, तर त्यांचे गोटे चुपसून नेता, तर कुणाचे खडकच चोरून नेता, तर कुणाच्या टेकड्यात चोरून नेता. हे शोभते का बावनकुळेला असं करणं? आपल्याच भावांना, आपल्याच मामांना, आपल्याच मामाच्या पोरांना हे सगळं देऊन आता 11 मेंबर त्याचे ग्रामपंचायतीत निवडून आले आणि निवडून आल्यावर त्यांनी कोर्टाला लिहून दिलं त्या नगरपंचायतने की आम्ही तर ह्या शालिनीपुरी मॅडमचा दावा चालू असलेल्या जमिनीत आम्ही काहीच केलेलं नाही. डिफेंडंट नंबर 4चं लेखी आहे माझ्याजवळ, ते डॉक्युमेंट मी देते. आम्ही काहीच केलेलं नाही, आम्ही घुसलोच नाही तिथे. ती जागा तर स्टेटची आहे. पण देशोन्नतीने पेपरमध्ये जेव्हा ही गोष्ट जाहीर केली त्यावेळेस संदीप चिद्रवार जो CO आहे आणि महाजनकोचा चीफ इंजिनियर जो, त्यांनी खुलेआम पेपरमध्ये दिलं की आम्हाला महानगरपंचायतने परमिशन दिली म्हणून आम्ही शालिनीपुरी मॅडमच्या दावा असलेल्या जागेत काम करून राहिलो. आणि संदीप चिद्रवार COने स्पष्ट सांगितलं की आम्ही त्या जागेमध्ये महाजनकोला काम करण्याची परमिशन दिली. त्याच कोर्टाच्या समोर तुम्ही तसं म्हणता आणि त्याच कोर्टाच्या समोर पेपरमध्ये तुम्ही असं देता. कसे दुतोंडे झाले हे. आणि मग मोठ्या मुश्किलने कोराडीच्या पोलीस स्टेशनने ते काम बंद करावलं. तर बावनकुळेने तिथे प्रचार करून टाकला चंद्रशेखरने की मी तर हे काम चालू करणारच आणि मी ही जागा कब्जात घेणारच. याच्यासाठी की ती विद्युत वसाहत कर्मचाऱ्या कॉलनीमधून ती भिंत फोडून त्यांचे ट्रक या वादग्रस्त जागेतून सडक पाडून येथून परस्पर जाऊन ती पुन्हा त्या सर्वे नंबर 31-32 जे गायमुख, जे खापरखेडा रस्त्या, सुरादेवी रस्त्यावर आहे त्यामधून ती सडक घालून ती पुन्हा घाटमावऱ्या बाबाच्या शेतापर्यंत जाऊन आणि तिथे तो राखेचा कारखाना बनणारा, या प्रयोजनासाठी त्यांनी बापू बावनकुळेला सडक बनण्याचा ठेका दिलेला आहे. विजय वर्गीला ठेका दिलेला आहे, BC बियाणीला ठेका दिलेला आहे, JD बर्डे कन्स्ट्रक्शनला दिलेला आहे. हे 4-5 जण मिळून ते काम करून राहिले. एकूण भोसलेंकडनं तुम्ही सांगितल्याप्रमाणे भोसलेंकडनं तुम्हाला ती जमीन मिळालेली कोराडीची, तर भोसलेंकडनं तुम्हाला ती जमीन किती एकर मिळाली होती? किती एकरचा प्रश्नच नाही बाबा, 100 गावं मिळाले. माझ्या सासऱ्याचं मृत्यूपत्र जर मी तुम्हाला दाखवलं 1943चं, तर त्याच्यात स्पष्टच लिहिलेलं आहे, त्यामध्ये स्पष्टच लिहिलेलं आहे की कोराडीची मालगुजारी 16 आणे, महादुल्ल्याची मालगुजारी 16 आणे, माहूर देवस्थानची मालगुजारी 8 आणे, देवळीची मालगुजारी 16 आणे, गोगलीची मालगुजारी 16 आणे, असे 100 गावची त्यांना मालगुजारी मिळाली. म्हणजे तेच त्या गावाचे राजे होते. म्हणजे साधारणतः कोराडी गाव पूर्ण तुमच्या ताब्यात होतं. हो. आता हल्लीच्या परिस्थितीमध्ये तुम्ही जे काही सांगितलं, या कोराडी गावातून देवस्थान तुमचं आहे, सगळं तुमचं आहे. हल्लीच्या परिस्थितीमध्ये ऑन पेपर्स तुमच्या नावावरती किती शेती उरलेली आहे? यांनी आम्हाला भूमिहीन केलं. आमची तर आम्हाला कृष्णा बर्डे चिडवतो, आता तुमच्या नावानं काहीच जमीन नाही, तुम्ही आता कंगाल झाले.
जसा तो कृष्णा बर्डे बावनकुळेच्याच तोंडून बोलत आहे की आता आम्ही राजा आहो, आम्ही इथले सगळे आहोत आणि तुम्ही आता इथले कोणीच नाही. आणि त्यांना सांगितलं जाते की यांना या गावात येऊ देऊ नका, कारण यांच्याजवळ बुद्धिमत्ताही आहे, यांच्याजवळ पैसाही आहे, यांच्याजवळ क्वालिफिकेशनही आहे. हे जर गावात आले तर त्यांचा पत्ता कट. म्हणून माझ्या समोर माझ्या देखत घाटमारे बाबाच्या शेतात म्हणजे सर्व नंबर 217 कृष्णा बर्डे मला बोलला की माझ्या शेतात याचं नाही, इथं जर तू आली ना तर मी तुला कापून टाकीन. त्यांनी स्वतः मला म्हटलं की तुमच्या, आणि खरंच आता आमच्याजवळ अजिबात 1 इंचही जमीन नाही. आम्ही सगळी जमीन यांना भूमिसंपादनामध्ये दिली, काही विकली माझ्या लोकांनी, पण जास्तीत जास्त जमीन आमच्या पुरी घराण्याची भूमिसंपादनामध्ये गेली. आणि आता आमच्याजवळ 1 इंचही जमीन नाही. आता आम्ही गरीब झालो, पण बुद्धीचा वारसा जो आहे तो आमच्याजवळ असल्यामुळं आमचे मुलं चांगल्या पोस्टवर आहेत, आमच्या सुना चांगल्या पोस्टवर आहेत आणि ते मनगटाच्या जोरावर आपलं जीवन राजा महाराजासारखेच गुजारण करीत आहे. त्यांना काही कमी नाही. आणि म्हणून ते मला म्हणतात, आई तू त्रास भोगू नको, तू काही करू नको, तू कशाला एवढी दुःख भोगते, तू कशाला एवढं करते. आज तो एवढा मोठा बनला आणि त्याच्यासमोर तू कुठं, एवढ्या मोठ्या रावणाबरोबर रामाची लढाई होते. रावणात 14 बोकड्याचा राज्य आणि राम नंग्या पायाने होता. त्यांना कसंही वानराचं सैन्य घेतलं, पण माझ्यासोबत तर वानराचंही सैन्य नाही आहे. अशा परिस्थितीत माझे मुलं मला रोखतात, पण काय करू, माझं मन मानत नाही. मी सत्यासाठी माझं भांडण आहे आणि मला कुठपर्यंत यश मिळते हे परमेश्वर स्वाधीन आहे. कुठेतरी संविधान अंतर्गत आणि राज्याचा जो कायदा आहे, केंद्राचा जो कायदा आहे, त्या कायद्याअंतर्गत तुमचा जो समाज येतो गोसावी समाज, ज्याला आजच्या तारखेत आपण एसटी शेड्यूल ट्राईब म्हणू, शेड्यूल ट्राईबला भूमिहीन करता येत नाही आणि कुठेतरी ह्या सत्ताधारी लोकांनी तुम्हाला भूमिहीन केलं. या संबंधित तुम्ही काही तक्रारी वगैरे केल्या आणि त्या तक्रारीवरती काय निवारण करण्यात? मी लिहिलेलं आहे की आम्ही भूमिहीन झालो, कोर्टातही लिहिलेलं आहे की आम्ही भूमिहीन झालो आणि आम्हाला भूमिहीन केल्या गेलं. आमच्या जमिनी आम्हाला वापस न देता उलट त्या जमिनीचा, त्या गेल्या नाही भूमिसंपादनात, तरी भूमिसंपादनात पेन्समध्ये दाखवून दिल्या तर कशात दाखवून दिल्या. फक्त 18 फुटाची पट्टी ॲश पाईपमध्ये गेली तर ती ॲश पाईपलाईन तर तिथे लावलीच नाही. मग जर लावली नाही आमच्या जमिनीतून तर ती जमीन आमचीच आहे. तरी महाजन कोणी आपल्या नावाने त्याचा 18 फुटाच्या पट्टीचा लावून घेतला. मग लावून घेतला तुम्ही, 18 फुटाची पट्टी घेतली तुम्ही, ती 51 आर जमीन आणि तुमच्या कामासाठी घेतली. मग ते काम कुठे आहे? मग कुठे आहे ॲश पाईपलाईन? तिथे का नाही टाकली तुम्ही तिथे? आणि या चोरांना माझ्या शेतातून गाड्या नेण्यासाठी तुम्ही जागा मोकळी करून दिली. तुम्ही ॲश पाईपलाईन टाका तिथे, कारण तुम्ही आमची जमीन घेऊन आम्हाला भूमिहीन केलेलं आहे. आणि जर टाकत नसाल तर मग ती जमीन आमची आम्हाला वापस द्या, म्हणजे आम्ही एकही गाडी जाऊ देणार नाही. आमच्या शेतातून जर गाडी गेली नाही तर त्या गाड्यांना जाण्यासाठी रस्ताच नाही आहे दुसरा. सर्वे नंबर 54मधून जाण्यासाठी रस्ता नाही, म्हणजे बर्डेने जे सेंट्रल रेल्वेचं शेत आपल्या नावानं लावलं त्यांनाही नाही आणि यांनाही नाही. हा किती मोठा अत्याचार आहे की माझ्या शेतातून त्यांनी रस्ते पाडून माझ्या शेतामधून सगळे कामं करत आहे. तुम्ही भूमिहीन झालात, म्हणजे एक एसटी कॅटेगरी मधला व्यक्ती भूमिहीन होतो आणि कोर्ट याच्यावरती काय निर्णय देतो? तुम्ही कोर्टापर्यंत गेला त्या सगळ्या गोष्टींसाठी, कोर्टाने काय निर्णय दिला? निर्णय स्टे दिला ना बाबा जागे मला. पण हे स्टेला मानत नाही तर काय करू? ते म्हणतात आम्ही स्टेला नाही मानत आणि कंटेम झाला तर आम्ही दंड भरून देऊ, सुटून जाऊ, तुमच्याकडून काही होत नाही आणि कोर्ट आमचं काहीच करू शकत नाही. तुम्हाला स्पष्टपणे बावनकुळेकडनं कळत नकळत धमकी दिल्या जातात. हो, असं म्हणा, म्हणजे बावनकुळेच म्हणत आहे मला की कोर्ट आमचं काही करू शकत नाही आणि आम्ही कोर्टाला मानत नाही. आणि कोर्टाला मानूनच नाही राहिले ना. स्टेटस को असताना सडक आणली, दत्त मंदिर पाडणार आहे, त्या टी पॉईंटच्या जागेवरती सडक आणली, तिथे 100 फुटाची नाली खोदली, 10 फूट खोल. हे स्टे असताना सगळं केलं ना. स्टे असताना ती जमीन कुणाला अलॉट करू नका असं ऑर्डर असताना नाही. तहसीलदाराला काय गरज होती? हे बावनकुळेच्या म्हणण्यावरून झालेलं. ती जमीन नगरपंचायतला अलॉट केली. 15ला कुठेतरी संबंधित अधिकारी फक्त बावनकुळेंच्याच मनाने वागत आहेत. बिलकुल, कारण ते मंत्री आहेत म्हणून. काय म्हणत आहे, काय होत आहे हे जर म्हटलं तर बावनकुळे. हे कोण करत आहे तर बावनकुळे. इथं काय चालत आहे तर बावनकुळे. गेलीच नाही पेन्समध्ये, पण ती पेन्समध्ये दाखवली आणि त्यावर कब्जा केला बावनकुळेने. यावर तुम्हाला काही कंपन्सेशन मिळालं? नाही, कंपन्सेशन मिळालंच नाही. पेन्समध्ये नोटीस नाही, साधा 469 सेक्शनचा नोटीस येतो
नोटीस आहे नाही. मी तर त्यांच्याशी भांडले पेंचवाल्यांशी की माझी जमीन गेली नाही तरी तुम्ही कशाला पेंच्या नावाने. आणि तो कधी लागला माहिती आहे का तुम्हाला? 7/12/2016ला. 2016 पर्यंत तुमची जमीन तुमच्या माझ्याच नावानं होती. आत्ताही 7/12 आहे माझ्या नावाने. एक चमत्कार घडला की हो. पूर्ण तुमची जमीन वेगवेगळ्या लोकांच्या नावावर. हो 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 हो. महाजनकोच्या नावाने सुद्धा नव्हती. महाजनकोच्या नावाने 2011ला दाखवली. हे फ्रॉड आहे. पुन्हा 2016चा 7/12 आमच्या नावाने आहे. सांगा. आणि 13 पॉईंट जमीन गेली नाही तरी पण ती 13 पॉईंट जमीन महाजनकोने आपल्या नावाने लावून घेतली. दाखवा म्हणा कशी गेली, काय गेली, किती त्याचं पेमेंट केलं. त्याचाही 7/12 बदलवून टाकला. आणि 7/12 बदलवणं. हां, अजून एक सांगते. सर्वे नंबर 211 झुडपी जंगल म्हणून रामकृष्णपुरीच्या नावाचा आहे. त्याला महाराष्ट्र सरकारच्या नावाने लावून दिलं. ती जमीन जवळजवळ 60-70 एकर आहे. बिलकुल सर्वे नंबर 60ला चिकटून आहे. ती मध्ये फक्त हा 54 सेंट्रल रेल्वेचा आहे. त्या जमिनीला आता जर पाहिलं तर कुळाचे नाव सांगून दिलेलं आहे. तिथं कुठलं कुळ? ते तर एवढं झुडपी जंगल आहे की तिथे एक चिटपाखरूही घुसू शकत नाही. एवढं तिथे दाट झाडी झुडपी आहे. आणि तिथं कुठलं मितजयी शिडी. आता मितजयी शिडी म्हणजे काय हे काही समजत नाही. आत्ता या एका वर्षात सर्वे नंबर 56 म्हणजेच सर्वे नंबर 211 म्हणजेच झुडपी जंगल म्हणजेच रामकृष्णपुरीच्या नावाचा म्हणजेच आता महाराष्ट्र स्टेटच्या नावानं लावलेला म्हणजेच आता त्याला कूळ बनवलेलं कोणाच्या नावाने? मितजयी शिडीच्या नावाने. आणि हे कोणाकडून केला 7/12 बदलवला? अशोक लाडेंनी बदलवला. आणि अशोक लाडे म्हणजे हा बावनकुळेचा माणूस. 55 जो आहे तोही 54च्याच बाजूला आहे. म्हणजेच माझ्या शेताच्या हा जो सेंट्रल रेल्वेचा जो 54 बर्डीनं आपल्या नावाने लावून घेतला त्याच्याच बाजूला आहे 55. त्याला 55-2 लावून पेंचमध्ये दाखवून दिला आहे. आणि पेंच प्रकल्पाने सरळ सांगितलं की सुरादेवी रस्त्याच्या पलीकडे आमचं काहीच नाही. मग हे असे कसे पटवारी लोक, हे सरकारी माणसं सरासर 7/12 बदलवून टाकतात. सर्वे नंबर 51 म्हणजे सर्वे नंबर 202 मौजा कोराडी, हे कोराडीचंच सांगत आहे मी, त्याला सर्वे नंबर 59 दाखवून दिला आत्ता या 6 महिन्यात. आणि त्याचे माझ्याजवळ डॉक्युमेंट आहे की ते सर्वे नंबर 51 आहे. आणि त्याला गंमतच सर्वे नंबर 59 दाखवून दिलं आणि त्याची संदीप धुरीलेला रॉयल्टी दिली. त्याचे पूर्ण डॉक्युमेंट माझ्याजवळ आहे. आणि त्यांनी खोदलं 59ला म्हणजे रामकृष्णपुरीला सुरादेवीच्या काठानं त्या पहाडीला. आणि त्याला रॉयल्टी मिळाली त्या कोलार नदीच्या काठानं खापरखेड्या रस्त्यावरचं जे झुडपे जंगल आहे जिथे माणूस एक कुदळी लावू शकत नाही त्याला. म्हणजे हा एवढा भ्रष्टाचार, एवढा अनाचार, एवढा हा दुष्टपणा हा चालू आहे. सरकारी लोक कुठे झोपले आहेत हे. आणि हा तर सरकारचाच माणूस, शासनाचा माणूस आहे. का बरं असं करत आहे? हा एवढा मोठा अंधेर. हे तर मी फक्त माझ्या जमिनीबाबत सांगते आणि इतरांच्या बाबतीतही सगळे असेच दुःखी आहे. ज्या राखेला जमिनी दिल्या त्यामध्ये अर्धी अधिक जमीन आमच्या पुरी घराण्याची आहे. मग आम्ही भूमिहीन झालो तर आमची जमीन आम्हाला वापस न करता राखेच्या कारखान्याला कशाला दिली? आणि त्या राखेच्या कारखान्याला जाण्यासाठी रस्ते आमच्या जागेतून, ज्याचं स्टेटस को आहे अशा जागेतून रस्ते काढून राहिले. आणि तुम्हाला बाकीची जागा पुन्हा अजून आमची आहे सडका काढण्याला, ती सोडून पुन्हा वाटेला जाऊन राहिले तुम्ही आमच्या, की आम्ही तुमचं बिंग बाहेर काढू नये. कुठेतरी दुसऱ्या जमिनीची ऑर्डर्स घेऊन दुसरी जमीन खोदण्यात येत आहे. हां, गव्हर्नमेंटची जमीन दाखवून तुमच्या जमिनीवरती कब्जा करण्यात येत आहे. हो, या पद्धतीचा आरोप तुम्ही लावत. हो हो हो. आणि त्याला काय करायचं आहे, माझ्यावर किती दावे टाकायचे आहे. त्यांनी देशोन्नतीला माझी बातमी दिल्याबद्दल नोटीस पाठवला आणि त्यांना सांगितलं की मी तुमच्यावर दावे टाकू. ते बिचारे धाकाच्या मारले, चूप बसून गेले. पण मी तर म्हटलं त्याला मला जेलमध्ये पाठव, माझ्यावर दावा टाकव. माझ्यावर का नाही दावा टाकत? टाक ना म्हणा मला जेलमध्ये पाठव. मी तर एवढं सांगितलं आता. आणि त्याचे प्रत्येक याचे डॉक्युमेंट माझ्याजवळ आहे. कुठेतरी तुम्ही देशोन्नती न्यूजपेपरवरती हा सरळ आरोप घेत आहात की तेही दडपणात आहेत म्हणून. दडपण त्यांनाच नाही, सर्वांवरतीच दडपण आहे. त्या गोसावी तहसीलदाराची ती एका मिनिटात ताबडतोब चंद्रपूरला बदली करून टाकली. त्यानं याच्या म्हटलं नाही ऐकलं तर. ज्याच्या म्हटलं नाही यानं ऐकलं तो तिथं राहील. आणि ज्याने चव्हाणनं तर याच्या म्हटलं ना कितीतरी कामं करून टाकले तहसीलदारानं. तो तर याचा पित्तूच होता. आणि मग अशी दारू पाजायचा का तो 4 ढमण्या खाऊन तिथंच उलटी करून तिथंच पडायचा. मला सगळ्यांचे रेकॉर्ड माहिती आहे. धन्यवाद.